लास्ट पॉइंट आपण बघितलेला आहे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. पुढचा पॉइंट आहे आपला युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजेच काय तर एक रेषीय एक समान व न एक समान गती. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन अ डिफरंट कार विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. द डिस्टन्स कव्हर्ड बाय them during different time intervals are given in the following table. अमर, अकबर आणि अँथनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खालील सारणीत दिलेली आहेत. आता बघा टाइम इन द क्लॉक, इथं काय दिलेले आहे तर वेळ दिलेली आहे. याच्यामध्ये डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर इन किलोमीटर. अमरनं किती डिस्टन्स कव्हर केलंय, इथं अकबरनं किती डिस्टन्स कव्हर केले आणि अँथनीनं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे दिलेलं आहे. टाइम काय दिले बघा 5 वाजता या सगळ्यांचे डिस्टन्स किती आहेत तर 0 आहेत. 5:30 5:30 वाजता अमर 20 किलोमीटर जातो, अकबर 18 किलोमीटर जातो, अँथनी 14 किलोमीटर जातो. 6 o'clock अमर 40 किलोमीटर जातो, अकबर 36 किलोमीटर जातो आणि अँथनी 28 किलोमीटर जातो. आता फक्त अमरचं बघा आणि टाइम बघा. टाइम काय होतंय तर अर्ध्या तासांनी वाढत चाललेलं आहे. आता अमरचं डिस्टन्स बघा 5 वाजता 0, 5:30 वाजता 20, 6 वाजता 40, 6:30 वाजता 60, 7 वाजता 80, 7:30 वाजता 100 आणि 8 वाजता 120 आहे. याचाच अर्थ काय तो अर्ध्या तासाने प्रत्येक अर्ध्या तासाने तो 20 किलोमीटर जातोय. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे युनिफॉर्म मोशन आहे, याची एकसारखेपणा दिसतो यामध्ये. आता अकबर बघा 5 वाजता तो 0 किलोमीटर जातो, 5:30 वाजता तो 18 किलोमीटर जातो, नंतर 6 वाजता 5:30 वाजता 18, 6 वाजता 36 किलोमीटर जातो, 6:30 वाजता तो 42 किलोमीटर जातो, नंतर 7 वाजता 70 किलोमीटर जातो, 7:30ला 95 किलोमीटर जातो आणि 8 वाजता 120 किलोमीटर जातो. आता याच्यामध्ये एक सारखेपणा दिसतोय का बघा तर नाही दिसत. 5:30 वाजता बघा तो 18 किलोमीटर गेलाय, 6 वाजता तो 36 किलोमीटर गेला म्हणजे 18 किलोमीटरनीच गेला. त्यानंतर 6:30 वाजता तो 18 किलोमीटरनी न जाता तो कमी अंतर त्यांनी काय केलेलं आहे तर पार केलेलं आहे. म्हणजेच इथं काय आहे तर एकसारखेपणा दिसत नाही. तिसरं एक्झाम्पल बघा अँथनीचं. अँथनी 5 वाजता 0 किलोमीटर अंतर पार करतो, 5:30ला 14 करतो, त्यानंतर 6 वाजता 28 करतो, त्यानंतर 6:30ला 42 करतो, त्यानंतर 7 वाजता 56 जातो, नंतर 7:30ला 70 जातो आणि 8 वाजता तो 84 जातो. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाने तो एकसारखे अंतर काय करतो पार करतो. बघा आता यावरून आपल्याला काय समजतं व्हॉट इज यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द डिस्टन्स मेड बाय द अमर, अकबर अँड अँथनी. अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे. हु हॅज कव्हर्ड द इक्वल डिस्टन्स इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर या एक्झाम्पलमध्ये कुणी ठराविक वेळेमध्ये ठराविक अंतर पार केलेलं आहे. आर ऑल द डिस्टन्स कव्हर्ड बाय द अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल्स द सेम. अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखे आहे का. कन्सिडरिंग द डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी in the fixed time interval, what can you say about their speeds. अमर, अकबर, अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत. चुकलं ना तिसरं चुकलं माझं तिसरं चुकलं. हा जरा एक 14 आणि 28 24 16 25 70 बरोबर आहे की माझं ग 14च पाड आहे 14 मग ह्या दोघांनी बरोबर केले ना करायला लागले.
माझं बरोबर आहे, मी मागच्या वर्षी शिकवलेलं मला आठवते. चतुर्भुजाचं बेचा हे दोघांचं सेम आहे. हे वेगळं आहे. हे दोघांनी अंतर सेमच कापले, हे अंतर कमी आहे. हे जरी दोघांनी अंतर सेम कापलं असेल 120 आहे. शिकवायचं हे रिलेटेड युनिफॉर्म आहे, हे नॉन युनिफॉर्म आहे आणि युनिफॉर्म आहे. पण ह्या युनिफॉर्म 120 गेलाय, पण नॉन युनिफॉर्म पण अंतर सेमच आहे ना 120. तसं नाही शिकवायचं हे. चालू करतो. अमर अकबर अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आता इथं बघा, अमरने जे अंतर कापलेलं आहे ते एका कालावधीत एका सरळ रेषेमध्ये तो ठराविक अर्ध्या तासाने तो 20 किलोमीटर इतका गेलेला आहे. तसेच अँथनी सुद्धा अर्ध्या तासाने तेवढंच अंतर त्यांनी काय केलेलं आहे, कापलेलं आहे. म्हणून अमर आणि अँथनी हे कसे आहेत तर युनिफॉर्म मोशन मध्ये आहेत आणि अकबर हा नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. पुढे बघा, इफ an object cover equal distance in equal interval of time, it is said to be moving with uniform speed. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. If an object cover unequal distance in equal interval of time is said to be non-uniform speed. For example, the motion of vehicle being driven through the heavy traffic. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात. उदाहरणार्थ, गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची व सायकलची चालवतानाची गती. आता या डेफिनेशन वरून बघा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर अकबर अँड अँथनी. अमर अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे तर या तिघांचाही कालावधी अर्ध्या तासांनी वाढत जात आहे. दुसरं बघा, हु हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले तर अमर आणि अँथनीनं पार केलेलं आहे. आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल इज सेम. अकबरनं ठराविक कालावधीत कापलेलं अंतर सारखे आहे का तर नाही. Considering the distance covered by Amar, Akbar and Anthony in a fixed time interval, what can you say about their speed? अमर, अकबर आणि अँथनी यांनी कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत तर अमर आणि अँथनीची चाल सारखीच आहे आणि अकबरची चाल कशी आहे तर नैक समान आहे, म्हणजेच काय आहे, नॉन युनिफॉर्म आहे. ठीक आहे, या पॉइंट मध्ये आपण काय शिकलो तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन. युनिफॉर्मचा अर्थ काय तर इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय तर अनइक्वल डिस्टन्स इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, पुढचा पॉइंट आहे आपला ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजेच काय तर त्वरण. बघा इथं काय दिले, टेक अ 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब. ही काय आहे प्लास्टिक ट्यूब and cut it lengthwise into 2 halves. Take one of the canal shaped piece, place one of its end on a ground and hold the other at the same height from the ground as shown in figure. आता इथं काय केलंय बघा, प्लास्टिकची एक पाईप घेतलीये, ती कट केलीये आणि कॅनल म्हणजे काय तर पन्हाळी सारखी दिसते बघा ही आपल्याला. आता इथे काय करायचं आपल्याला, टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अपर एंड ऑफ द कॅनल. वरून काय करायचं, इथं आपल्याला बॉल सोडायचा आहे, जसं आपण घसरगुंडीवरून घसरतो त्याप्रमाणे. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ बॉल ॲज इट इज रोल्ड ऑन अलॉंग द कॅनल. या पन्हाळीमधून तो बॉल सोडल्यानंतर त्याचं स्पीड काय करायचं आपल्याला किंवा त्याची व्हेलॉसिटी काय करायची कॅल्क्युलेट करायची. आता इथून सोडताना त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे तर 0 असणार आहे.
नंतर मध्ये त्याची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे आणि लास्ट पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. बघा, इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट द ऑल पॉइंट्स. या सगळ्या पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी सेम आहे का, तर नाही. ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्ह फ्रॉम टॉप थ्रू द मिडल अँड द बॉटम. इथं टॉपला, मिडलला आणि बॉटमला त्याची व्हेलॉसिटी काय करायची, आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, टॉपला व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. मिडलला किती असणार आहे, तर हाय. आणि बॉटमला पण काय होणार आहे, ती परत 0 होणार आहे. यावरून बघा, यू मस्ट हॅव प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. स्लाइडचा अर्थ आहे घसरगुंडी. यू नो दॅट व्हाईल स्लाइडिंग डाऊन द व्हेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. It increases at the middle and becomes 0 towards the end. The rate of change of velocity is called as acceleration. या एक्झाम्पल वरून आपण काय करू शकतो, डेफिनेशन ॲक्सेलरेशनची समजून घेऊ शकतो. तर the rate of change of velocity is called as acceleration. गतीमधील बदलाच्या दराला आपण काय म्हणतो, त्वरण म्हणतो. आता याचा फॉर्म्युला काय दिलाय बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. वेगातील बदल भागिले काल. आता सुरुवातीची व्हेलॉसिटी किती असेल, u असेल, त्याच्यासाठी लागणारा वेळ t असेल आणि फायनल व्हेलॉसिटी v असेल. तर आपला फॉर्म्युला काय येणार, तर ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. म्हणजेच काय, a इज इक्वल टू v मायनस u डिवायडेड बाय t. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. आता इथं दोन प्रकारचे acceleration आहेत, युनिफॉर्म acceleration आणि नॉन युनिफॉर्म acceleration. जर इक्वल टाइम मध्ये इक्वल व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म acceleration. इक्वल टाइम मध्ये अनइक्वल अमाऊंट मध्ये व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. या पॉइंट मध्ये आपण काय शिकलो, तर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन शिकलो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ ऍक्सेलरेशन. आणि त्याचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम.